नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा पद्धतीच्या या चहा पावडरच्या संपलेल्या बॉक्ससाठी आहे. याचा उपयोग आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्याचा उपयोग आपण कशासाठी आणि कसा करायचा आहे ते बघूया. अगोदर या बॉक्सचा जो वरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. येथे तुम्ही हे कटही करून काढू शकता. अशा पद्धतीने मी आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेलं आहे. येथे तुम्ही चिकट टेप लावून हे पॅकही करू शकता. आता हे या पद्धतीने करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कोठे आणि कसा करायचा आहे ते बघूया. आता इथे मी एक चिमटा घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा कपड्याचा चिमटा याला लावून आता आपण हा बॉक्स फ्रीजच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या बाजूला लावायचा आहे. अशा प्रकारे हा बॉक्स मी दरवाजाच्या आतल्या बाजूला लावून घेतलेला आहे. आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. याच्यामध्ये आता आपण आलं ठेवू शकतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींना जागा नसेल तर तुम्ही या पद्धतीने या बॉक्सचा वापर करून त्याच्यामध्ये ठेवू शकता. तुम्ही बघू शकता किती छान आयडिया आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जे काही छोटे छोटे असे बॉक्स असतील तर ते तुम्ही आतल्या बाजूला लावू शकता. आता हे आलं ठेवून तुम्हाला मी हे दार लावूनही दाखवते किती सहज बसत आहे ते बघा. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा असे हे बॉक्स टाकून न देता फ्रीजमध्ये या पद्धतीने सामान ठेवण्यासाठी वापरू शकता. आता दुसरी टिप आहे ती म्हणजे स्वेटरसाठी आहे. स्वेटरची घडी घालण्यासाठीची ही टिप आहे. तुम्ही जर हा स्वेटर कुठेही असा घडी घालून ठेवला तर तो व्यवस्थित राहत नाही, त्याच्यामुळे जागाही जास्त जाते. तर या स्वेटरची घडी कशा पद्धतीने घालायची आहे ते बघूया. अगोदर हा स्वेटर आपण या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर या पद्धतीने मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या बाजूने अशीच एक छोटी घडी करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये जे पॉकेटसारखा भाग तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा दुसरा भाग आहे तो घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने या स्वेटरची आपण घडी घालून घेतलेली आहे. आता ही घडी तुम्ही बघू शकता किती छोटीशी घडी अशी आपण तयार करून घेतलेली आहे. याच पद्धतीने तुमच्याकडे दुसरे कुठले स्वेटर्स असतील तर त्याची घडी तुम्ही या पद्धतीने घालू शकता. आता तिसरी टिप आहे ती म्हणजे मुलांच्या या स्कूलच्या युनिफॉर्मसाठी अशी ही टाय असते तिच्यासाठी आहे. ती व्यवस्थित ठेवण्यासाठीची ही ट्रिक आहे. एखादा दिवस आपल्याला सकाळचा उशीर झाला तर ते आपल्याला पटकन मिळत नाही. अशा वेळेस ही टाय आपल्याला पटकन मिळण्यासाठी आपल्याला कुठली टिप करायची आहे ते बघायचं आहे. आता ही टाय आहे ती आपण या पद्धतीने उलटी ठेवून घ्यायची आहे आणि नंतर याची जी लेस आहे ती आपण या पद्धतीने टायवरती ठेवायची आहे. टायवरती ठेवून आता वरचा जो टायचा भाग आहे तो आपण खालच्या बाजूला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खालच्या बाजूला व्यवस्थित अशी त्याची घडी आपल्याला करून घ्यायची आहे. टायची ही जी लेस आहे ती आपल्याला या पद्धतीने आतल्या बाजूला व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यावरती या पद्धतीने ही टाय आपण फोल्ड करून घेत आहोत. अशा प्रकारे टाय आपण फोल्ड करून घेतलेली आहे. आता ही टाय तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सेट झालेली आहे. आता ही पॅक राहण्यासाठी इथे आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रबर लावून आपल्याला ही टाय व्यवस्थित ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण टाय ठेवली तर आपल्याला सकाळच्या घाईमध्ये ती पटकन मिळली जाईल. त्यामुळे ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या फोडलेल्या या बॉक्ससाठी आहे. अशा प्रकारचे बॉक्स आपल्याकडे भरपूर असतात. मसाल्यांचे ह्याचे बॉक्स असतात. हे बॉक्स आपण फोडल्यानंतर असेच ठेवले तर ते उघडे राहतात. असे हे मसाल्यांचे बॉक्स किंवा दुसऱ्या कुठल्याही सामानाचे हे बॉक्स तुम्ही या पद्धतीने उघडे न ठेवता ते कशा पद्धतीने ठेवायचे ते बघूया. अगोदर हे आपण आतल्या बाजूचा जो कागद आहे तो आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आता हा आपण या पद्धतीने व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे. झाकून झाल्यानंतर आता हे पॅक करण्यासाठी आपण कशाचा वापर करायचा आहे ते बघूया. इथे मी रबर घेतलेला आहे. हा रबर आपण या पद्धतीने या बॉक्सला लावायचा आहे. तुम्हाला जर रबर लावायचा नसेल तर इथे तुम्ही चिकट टेपचाही वापर करू शकता. ही छोटीशी टिप नक्कीच ट्राय करा. आता मी तुम्हाला अशा या संपलेल्या औषधाच्या बॉटलचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. ही बॉटल मी आतून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कसा याचा उपयोग करायचा आहे ते बघूया. येथे मी ॲक्रेलिक ब्लॅक कलर घेतलेला आहे. हा कलर आता आपण या बॉटलला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे. तुम्हाला येथे जो कलर आवडतो तो कलर तुम्ही येथे लावू शकता. आता या पद्धतीने येथे मी बॉटलच्या बाहेरच्या बाजूने कलर करून घेत आहे. कलर करून झालेला आहे. कलर सुकल्यानंतर आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे. त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे. व्हाईट कलरने याच्यावरती असे डॉटचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने येथे मी येलो कलरने सुद्धा याच्यावरती अशी डॉट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण छोटेसे असे फ्लावर्स या बॉटलवरती करून घेतलेले आहेत. अशी ही औषधाची बॉटल आपण टाकून न देता त्याच्यावरती अशी छान डिझाईन करून घेतलेली आहे. आता याचा उपयोग आपण कशा आणि कशासाठी करायचा आहे ते बघूया. अगोदर या बॉटलमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये झाड लावायचं आहे. येथे तुम्ही याच्यामध्ये मातीसुद्धा घालू शकता. आता येथे मी असं हे स्पायडर प्लांट घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे कुठलं असेल ते तुम्ही लावू शकता.
मी येथे स्पायडर प्लांट लावत आहे. तुम्ही याच्यामध्ये मनी प्लांटसुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने येथे मी या बॉटलचा वापर केलेला आहे. असा हा औषधाच्या बॉटलपासून सुंदर प्लांटर आपण घरच्या घरी तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशा या बॉटलचा टाकू न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा. इथे आपण अशा प्रकारच्या या स्टोलचा कशा प्रकारे यूज करायचा ते बघायचं आहे. अगोदर याची आपण घडी करून घेऊया. या पद्धतीने या स्टोलची घडी आपल्याला करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घडी करून झाल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला अंथरून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या या स्टोलचा आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघायचं आहे. येथे मी एक ब्लँकेट घेतलेलं आहे. ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. या पद्धतीने फोल्ड केलेलं हे ब्लँकेट आपण स्टोलच्या मधोमध ठेवायचं आहे. आता बाजूने आपल्याला हा स्टोल या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो ब्लँकेटवरती आपल्याला दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर बाजूला जो एक्स्ट्राचा भाग शिल्लक आहे तो आपण रबरने पॅक करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तो अगोदर गोळा करून घ्यायचा आहे. आता आपण तो रबरने पॅक करून घेऊया. येथे हे पॅक करण्यासाठी तुम्ही नॉडचा किंवा लेसचाही वापर करू शकता. अशा पद्धतीने येथे आपण हा रबरने पॅक करून घ्यायचा आहे. या पद्धतीने पॅक करून झाल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीने रबरने पॅक करून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला हा सर्व भाग व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला रबर लावून तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूला रबरने पॅक करून घेतलेला आहे. या पद्धतीने छान असा लोड येथे आपण याचा तयार करून घेतलेला आहे. आता हे सोप्यावरती ठेवल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा. अशा प्रकारची कलरफुल ओढणी किंवा स्टोल तुमच्याकडे असेल तर त्याचा तुम्ही असा वापर नक्की करून बघा. टिप आहे ती म्हणजे कडधान्यासाठी आहे. कडधान्यांना कीड लागू नये त्यासाठी ते जास्तीत जास्त टिकवण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे. येथे तुम्हाला मी चवळी कशा प्रकारे जास्तीत जास्त दिवस टिकवायची त्याला किडे लागू नये म्हणून काय करायचं आहे ते बघायचं आहे. येथे अगोदर आपण ही चवळी ताटामध्ये ओतून घेऊया. चवळी ताटामध्ये ओतून झाल्यानंतर ही चवळी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला किडे न लागण्यासाठी येथे आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे. येथे मी एरंडेल तेल घेतलेलं आहे. याच्यातलं थोडंसंच तेल आपल्याला लागणार आहे. अगदी थोडंसं तेल आपण हातावरती घेऊया. अशाच प्रकारे या तेलाचा वापर करून तुम्ही डाळी दुसरे कडधान्येही टिकवू शकता. त्याला जराही किडे लागत नाही. या पद्धतीने इथे मी अगदी थोडंसं तेल घेतलं होतं. आता हे तेल आपण या पद्धतीने चवळीला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते व्यवस्थित चवळीला चोळून घ्यायचं आहे. येथे मी चवळीला तेल लावून घेतलेलं आहे. आता ही चवळी आपण डब्यामध्ये भरून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कडधान्ये स्टोअर केली तर ती अगदी जास्तीत जास्त दिवस टिकतात. तसेच त्याला किडेही लागत नाही. या पद्धतीने इथे आपण डब्यामध्ये चवळी भरून घेतलेली आहे. आता आपण याला झाकण लावून ठेवूया. अशा प्रकारे डाळी आणि कडधान्ये टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा कॅस्टर ऑइलचा वापर नक्की करून बघा.